नमस्कार. शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण अगदी बरी आहे. आता मी बघा तयार होऊन चाललेली आहे शाळेकडे. जिथं माझं रिटायरमेंट झालं परवाच आणि ऑफिशियली त्या लोकांनी रिटायरमेंटच्या वेळेस खूप छान अरेंजमेंट केलं. रिटायरमेंट खूप छान प्रकाराने त्याने साजरं केलं. तर आता माझ्याकडून मी सगळ्यांना जेवण आणि सगळ्यांना गिफ्ट देणार आहे. हे पहा असे 2 बॅग मी पॅक केलेली आहे. तर काय गिफ्ट आहे ते तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेच होते. तरी पण पहा मी रात्री बसून माझ्या नातीला म्हणजे स्फूर्तीला मी पॅकिंग करायला लावले होते. तर ती कशी पॅकिंग करत आहे पहा. मग ट्रे आणलेले होते ना आणि आयामासाठी साड्या आणलेल्या होत्या. असं म्हणजे आपलं एक उगं प्रेमाचं एक प्रतीक त्यांच्याकडे एक असतं, आठवण असती माणसाची म्हणून द्यायचं, दुसरं काही नाही. हे पहा असं स्फूर्ती पॅकिंग करत होती रात्री. तिलाच मी लावलेलं होतं कारण मला आणखीन दुसरं पण काही काम होतं आणि सृष्टी तर दुसरं आणखीन काही काम करत होती. तर हिलाच म्हटलं तूच असं पॅकिंग कर आणि नंतर मी त्याला स्टॅपल लावून बंद केलं. तर अशा प्रकारे हे ट्रे आणलेले होते देण्यासाठी. चला आता मी बाहेर पडलेली आहे. आता जायचं आहे शाळेकडे. गिफ्ट वगैरे वाटायचं, जेवण सगळ्यांना द्यायचं, मग परत घरी यायचं म्हणजे खूप वेळ आता लागणार आहे. हे पहा कसं हेल्मेटच घालून जावं लागतं तिथं, असं गेटमध्ये प्रवेश नाही. आता हे पहा आलेली आहे माझी शाळा आणि ही जी शाळेला जायची ही जी रोड आहे ना, आपले ह्या रोडवर मी आपल्या जीवनातले 21 वर्ष घालवलं आहे. पायी इकडं जा, तिकडं जा. दररोज सकाळी 7 वाजला इथं राहायचं. परत 2:30ला इकडं आणि परत घराकडे यायचं. पूर्ण आपलं जीवन मी इथं घालवलेलं आहे. आल्या आल्या पहा हे मुली भेटल्या मला माझ्या शाळेतल्याच विद्यार्थिनी आणि काहीतरी त्यांना गिफ्ट मिळालेलं होतं आणि ते दाखवायला मला इकडे येत होत्या. मी म्हटलं थांबा थांबा, तिथंच थांबा, तुमचा मी व्हिडिओ काढते. तर त्यांचा व्हिडिओ मी घेतला. खूप आनंदी दिसत होत्या ना आणि वरून गिफ्ट मिळालेलं होतं आणि मी भेटलेली होती त्यांना. म्हणजे खूपच म्हणजे असं छान आल्या आल्या स्वागत झालं. हे पहा किती मस्त असं मुली शिक्षण घेतात आणि प्राईज वगैरे घेतात. हे लहान लहानसुद्धा बघा, यांच्या वर्गाला मी जातही नाही तरी पण ते ओळखतात. आल्या आल्या मी इथं क्लर्क जवळ आले, ऑफिसमध्ये आले आणि इथं काही ऑफिशियली काही वर्क होतं का माझं पेंडिंग ते विचारले आणि इथं पहा मुली अजून शाळेला अजून आलेही नाही. मध्येच ते सगळ्या चाललेल्या होत्या. तर हे सगळा ग्रुप भेटला म्हणजे सुट्टी झालेली होती, 2 वाजलेले होते. मी आणखीन सावकाश येत होती म्हणजे इकडं जर आले तर सगळे परत पडतील म्हणून गळ्याला. म्हणून मी सावकाश आले तरी एवढ्या मुली भेटल्याच मला. तर "मत जाओ ना मॅडम, मत जाओ. आप क्यों जा रहे हैं? आप हमें क्यों नहीं पढ़ा रहे?" असं सगळं मुले म्हणत होते. हे पहा. तर म्हटलं चला मी येईन आणि परत येईन असं मी त्यांना सांगितलं. "थांबा, थांबा तुमच्याबरोबर व्हिडिओ तरी काढूत." म्हणून मॅडम त्या राधा मॅडम माझ्या बरोबर जे काम करायच्या हिंदीच्या. आणि हे पहा आता जेवणाचा मेनू इथं लायब्ररीमध्ये खूप छान प्रकारे मेनू आहे. इथं आहे बघा पनीरची भाजी, मिक्स भाजी, गुलाबजामुन आहेत, सलाद आहे, वरण आहे, चपात्या आहेत आणि भात 2 प्रकाराचा भात आहे. पकोडे पण आहेत तेही आहेत इथं पुढे आणि मठ्ठा आहे. सगळं म्हणजे छान व्यवस्थित जेवण इथं सजवून ठेवलेलं आहे. पापड पण आहेत. आता शाळा सुटलेली आहे ना आणि सगळे टीचर्स कसं सकाळी आलेले आहेत. 7ला शाळेत आलेले असतात, थकून गेलेले असतात. तर ते थोडंसं फ्रेश होऊन यायला लागलेले आहेत. आल्या बघा एक लायब्ररीमध्ये. तर सर्वांना मी भेटत आहे. हे पहा किती छान वाटतंय ना सगळ्यांना भेटून. आपण किती दिवसानंतर भेटतो. तर खूप असं म्हणजे आम्ही सर्वजण प्रेमानं राहायचं, आनंदानं राहायचं एका ठिकाणी. असं सगळं म्हणजे होतं ना वातावरण. तर सगळ्यांनाही खूप अवघड वाटत आहे. मला तर मग सगळ्यात जास्त अवघड वाटत आहे. कारण मी तिथून एकटी निघालेली आहे. त्यांचा ग्रुप आहे तिथं. आता मॅडम आणि प्रिन्सिपल मॅडम आणि ईडी सर ते अगोदर घेत आहेत जेवण. मी म्हटलं, "सर तुम्ही घ्या. तुम्ही घेतल्यानंतरच सर्वजण घेतील ना." सगळे तटस्थ त्यांची वाट बघत बसलेले होते. आता मुख्य व्यक्तीच नाही घेतला तर मग सगळे कसे घेतील? म्हणून वाट बघत होते. आता ते जसे घेतले, त्याने सुरुवात केली, की मग सगळे टीचर्स आता जेवण आपलं आपलं घेत आहेत आणि बसून आता आरामशीर सर्वांचं जेवण होत आहे. पहा
सर्व टीचर्स म्हणायला लागले, "मॅम तुम्ही एवढं कशाला कष्ट घेतलात? किती करायला लागलात? राहू द्या ना, काय जेवण द्यावंच असं असतंय का?" पण आपलं मन मानत नाही ना. आपणही तिथं राहून आलेलो आहोत. त्यांच्याबरोबर आपले जीवनाचे अनमोल दिवस आपण घालवलेलो आहोत. तर आपल्याकडून त्यांनाही काहीतरी एक भेट म्हणून जेवण तर आहेच आहे, द्यावं असं आपलीही एक इच्छा असते ना. असं म्हणून मी पण वेळ काढलेला आहे आज. आता मी जी शाळा जॉईन झालेली आहे ते शाळा अजून मला तिकडं जायला वेळ आहे. तर माझे जे कामं आता पेंडिंग आहेत, शिल्लक आहेत, जे धावपळीमध्ये राहून गेलेले आहेत, ते कामं मी आता करून घेत आहे. खूप चांगलं म्हणजे एकदम निवांतपणा डोक्याला एकदम शांतता मिळालेली आहे. म्हणजे खूप घाई गर्दीमध्ये मी आपलं जीवन काढलेलं आहे आत्तापर्यंत. 20-25 वर्ष नुसती पळापळ होती माझ्या मागे. खूप कामं करायची म्हणजे शाळेचीच. दुसरं म्हणजे लिहिणं, वाचणं आणि शाळेचं काम. म्हणजे प्रॉम्प्ट एकदम काम म्हणजे काम म्हणजे असं झालंच पाहिजे. जे काम आपल्याला दिलेलं गेलं असतं त्यासाठी मग आपली झोप मूड झाली तरी चालेल, आपल्याला कितीही कष्ट झालं तरी चालेल, पण ते काम सोडायचं नाही. हे पहा मीनू मॅडम आहेत आणि सगळे मॅडम आहेत म्हणजे आपलेसे सगळे प्रियच आहेत सगळे मॅडम. हे पहा सगळे जेवण चाललेलं आहे हसी मजाक करत करत. मग मी जेवण नाही घेतलं. सगळे म्हणायला लागले, "आप घ्या घ्या ना मॅडम, आप भी ले लो, आप भी ले लो." तर मी म्हटलं, "नंतर घेते, तुम्ही घ्या अगोदर. मग मला गिफ्ट पण द्यायचं आहे ना." आणि सगळे कसं जेवल्या की जातात. मग त्यांना तिथं गिफ्ट द्यायला मला थांबावं लागेल. म्हणून मी म्हटलं, "तुम्ही घ्या, मी जेवते." तर सगळेजण असं बसून निवांत जेवत आहेत. किती दिवसापासून मला आज असं वाटायला लागलं, की आज मी माझ्या आपल्या माणसात मी आलेली आहे. असं मला एकदम छान फील होत आहे. म्हणजे एकदम दिल खोलून जेंट्स असो, लेडीज असो, कोणताही स्टाफ असो, काहीच मनात न ठेवता आम्ही एकदम बोलायचं, हसायचं, हसी मजाक करायचं. ते सगळं असं होतं म्हणजे आमच्यामध्ये. संवाद खूप छान असं चालायचे. तेवढ्या बिझी लाईफमध्ये सुद्धा आम्ही एकमेकाला चिडवायचं, असं सगळं होतं ना, ते सगळं आता कुठंतरी हरपून गेलेलं आहे आता जीवनातून. आता हे लोकं मला आता कधीच भेटणार नाहीत. म्हणजे भेटतील, पण तसा हसी मजाक, तसं सगळं संवाद आता चालणार नाही. म्हणजे काम करत आपण जे करतो ना, हसी मजाक, चिडवणं, आपल्या आनंदी ठेवण्याचा जो प्रयत्न करतो ना, तो वेगळाच असतो. हे पहा अशा सगळ्या मॅडम खूप ह्या मॅडमच्या मुलींना पण एक गिफ्ट दिले. लहानशी मुलगी आहे. दुसरी गिफ्ट "नको नको मॅम" म्हणत होते त्या. "नाही मॅम, असं काय ऐसा क्यों कर रहे?" मी म्हटलं, "नहीं नहीं, लेके जाओ बेटे के लिए." हे पहा किती छान सगळेजण किती छान आनंदी एकदम खुश झालेले आहेत एकदम सर्वजण. सगळ्यांना खूप छान वाटत आहे. मला तर वाटतच आहे मी माझ्याकडून एक काहीतरी काही त्यांना देत आहे. देणं केव्हाही चांगलं असतं आहे ना. घेणं आपण घेतलो त्यांच्याकडून, खूप प्रेम घेतलो, खूप आत्मीयता आपल्याला मिळाली त्यांच्यासोबत, खूप काही सहकार्य मिळालं. जे आपण त्यांच्याकडून घेता येतं ते घेतलंच ना आपण. आणि त्यानेही खूपदा आपल्याला पार्टी दिलेली आहे, खूप जेवण दिलेले आहेत त्यानेही, खूप काही खाऊ घातलेलं आहे आपल्याला. मग तसं प्रेम आपण कोणत्या ना कोणत्या रूपानं परतफेड करायचं असतं ना. तर थोडंसं म्हणजे मनाला थोडंसं ओझं आपलं खाली होतं. थोडंसं वाटतं की हां, आपणही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलो, गिफ्ट दिलो असं वाटतं म्हणून. तर मी सगळ्यांना बोलावून नाव मॅडम वाचत आहेत. कुणाचंही राहू नये. सगळ्यांना गिफ्ट जावं व्यवस्थितरित्या, सगळ्यांना भेटावं, कुणालाही नाराज करायचं नाही. आणि सगळ्यांची फोटो, सगळ्यांचं व्यवस्थित एकदम सगळ्यांना एकदम चांगल्या प्रकाराने मी दिलेलं आहे. आणि एकसारखं भेदभाव नको कुणालाही. क्लर्क असो, मॅडम असो, प्रिन्सिपल असो, आपली जास्त प्रिय टीचर्स असो आणि हे डी ग्रुप म्हणजे एम-टी-एस स्टाफ म्हणतो ना आपण, त्या लोकांनासुद्धा तेच दिलेलं आहे मी. त्यांनासुद्धाही वेगळं केलेलं नाही. तर सगळ्यांना एक सारखं दिलेलं, फक्त आयाम मला वेगळ्या म्हणजे साड्या घेतलेल्या आहे फक्त. तर अशा प्रकारे सगळ्यांना मी गिफ्ट देत आहे. खूप छान आनंदी. खूप काम करायचे, हे खूप काम ऐकायचे हे सलीम भैया वगैरे ना, त्यांना तर आपण कधीच विसरू शकत नाही. इतके प्रॉम्प्ट आहेत ना ते लोक काम करणारे मॅडम वगैरे सगळेजण. तर खूप छान वाटलं मला पण त्यांना गिफ्ट वगैरे देऊन. असं सगळ्यांना खूप
ज्याचं ज्याचं नाव आलं ते येऊन आपलं गिफ्ट घेत आहेत आणि खुश एकदम आनंदानं स्वीकार करत आहेत. खूपच छान वाटलं. तर हे मॅडम पण आहेत, ह्यांच्या आता घरापासूनच मला त्या नवीन शाळेला जायचं आहे, तर म्हणत आहेत या ना माझ्याकडे घराला या ना. तर आपल्याला कुठं आता कसं हे वेगळंच टर्न होणार आहे आपलं लाईफ. हे बघा माझ्या एकदम प्रिय मैत्रिणीच माझ्या खूप आता दुःख वाटत आहे त्यांना सोडून जायचं म्हणजे. आता मी जे सेकंड जॉब आणि धरलेला आहे तिथंही मला मैत्रिणी भेटतील, पण अशा एकदम प्रेमळ मैत्रिणी भेटतील की नाही त्यात शंकाच आहे. मग हे पाहता आयामाला मी गिफ्ट देत आहे, साड्या देत आहे. आणखीन एक आयामा आलेली नाही, तर जेवढे आलेत त्यांना मी दिलेलं आहे. खुश झालेले आहेत आयाम्मासुद्धा साडी वगैरे दिल्यामुळे. तर चला मग सगळ्यांचा आता मी निरोप घेते. सगळेजण गेलेले आहेत, तर ह्या राहिलेल्या आहेत शेवटी मला निरोप द्यायला. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.